गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक तुम्ही खूपदा केले असतील, पण अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे 10 ते 15 दिवस टिकणारे तळणीचे मोदक केले आहेत का? हे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी एका ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ ऍड करायचं, त्यामध्ये चिमूटभर मीठ, गरम केलेलं साजूक तूप ऍड करायचं, थोडं पाणी टाकून पीठ मळल्यानंतर झाकून ठेवायचं. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप ऍड करायचं, त्यामध्ये खिसलेलं 1 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी गूळ ऍड करायचा, 2-3 चमचे रवा ऍड करायचा, 1 चमचा खसखस, कट केलेले काजू आणि मनुके, चिमूटभर मीठ ऍड करून सर्व मिश्रण मिक्स करायचं. त्यानंतर सारण तयार झाल्यानंतर 1 चमचा विलायची पावडर ऍड करायची. आता मळून घेतलेल्या गव्हाच्या पिठाची पुरी इतकी लाटी लाटून घ्यायची. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लाटलेली लाटी हातावर ठेवून त्यावर मोदकाचं सारण ठेवायचं. लाटलेल्या लाटीच्या किनारी प्रेस करून घ्यायच्या आणि त्याला अशा प्रकारे मोदकाचा आकार द्यायचा. सेम प्रोसेस फॉलो करून राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी अशा प्रकारे मोदक करून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोदक तळण्यासाठी एक सोडून द्यायचे. गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर मोदक चांगले सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळायचे. अशा प्रकारे एकदम खुसखुशीत आणि 10 ते 15 दिवस टिकणारे मोदक तयार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका.